चा हा रोष आहे. तुम्ही ग्रामीण भागात जाऊन वेश पालटून फिरा. तुम्ही एकनाथ शिंदेला ते हुडीबुडी घालून रात्री फिरत होतात ना, आमचं सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी. गावात जाऊन बघा, विदर्भात जाऊन बघा, तुमच्याविषयी लोक काय बोलत आहेत. विदर्भानं तर यांना लाता मारून बाहेर काढलं आहे. नितीन गडकरी स्वतःच्या ताकदीवर जिंकलेत आणि अकोल्याची जागा ही तिरंगी लढतीमध्ये सटकून गेली. बाकी सर्वत्र आमची महाविकास आघाडीच आहे ना. चंद्रशेखर बावनकुळेच्या मतदारसंघामध्ये 22,000चा मताधिक्य आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना. तुम्ही काय सांगते आम्हाला? तेव्हा हे इमोशनल नौटंक्या बंद करायच्या. मोदी करतात, त्यांना लोक कंटाळले आहेत म्हणून देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष खाली घसरला आहे. मोदींनी ध्यान केलं तिकडे जाऊन. मोदींचं मताधिक्य वाराणसीत घटलं. जेमतेम 1.25 लाख मतांनी जिंकून आले मोदी. दम लागला जिंकताना वाराणसीमध्ये. ध्यानाला बसले म्हणून का मतं वाटतात काय? नौटंक्या बंद करा. हा जनादेश आहे. का वेळ आली असेल देवेंद्र फडणवीसांवर अशी? पाप. राजकारणामध्ये जी सभ्यता, संस्कृती, आपुलकी जी महाराष्ट्रानं या जनतेनं पाळली, यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांपर्यंत, त्याला चूड लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांनी आत्मचिंतन करावं. त्यांनी ध्यानाला बसावं एकदा. आणि आपण काय पापं करून ठेवली आहेत आणि महाराष्ट्राच्या मातीत कसं विष कालवलं हे त्यांनी एकदा स्वतः विचार करावा, आत्मचिंतन करावं. आणि त्याला जर काही आठवलं नाही तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. दिल्लीत तुम्ही आला आहात, चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, ते जर तुमच्यासोबत आले तर एक वेगळं चित्र देशाला पाहायला मिळू शकतं. तुम्ही सातत्यानं म्हणत होता मोदी पंतप्रधान होणार नाही. चंद्रबाबू आणि नितीश कुमार हे आज मोदीजींबरोबर ते मनानं आहेत का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हे दोन्ही नेते सगळ्यांचे आहेत. आतापर्यंत त्यांचा इतिहास जर पाहिलात आपण, हे सगळ्या पक्षाचे आहेत. हे कधी वाजपेयींजीबरोबर होते, कधी मनमोहन सिंग यांच्याबरोबर होते, कधी आमच्याबरोबर होते. त्याच्यामुळे बघू ना, मोदीजींना सरकार बनवण्याचा क्लेम करू द्या. बराच वेळ आहे, अजून 5 वर्ष काढायची आहेत. अमोल कीर्तीकरांच्या बाबतीत जे झालं त्या संदर्भात तुम्ही राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहे असं कळतंय. आम्ही सगळं करणार आहोत. ही केलेली चोरी आहे, याला शिंदे गटाने केलेली पाकिटमारी आहे. बरं, काही पीक पॉकेटिंग असतात ना, भरलेलं पाकिट असं उचलतात आणि पळून जातात. बरं का, पण अशा पाकिटमारांना जनता चोपते. नंतर काय दिसेल विधानसभेला चित्र? 185 जागा महाविकास आघाडी जिंकते. पुढे बोला. लोकसभेला 10 जागा तरी जिंकून दाखवा अशी आव्हाने आम्ही ऐकली. आम्ही 31 जागा जिंकल्या जवळजवळ. आणि काही जागांची त्यांनी पाकिटमारी केली, चोऱ्या केल्या, लफंगेगिरी केली. आम्ही एकत्र विधानसभेला 185 जागा जिंकतो आहे, हे मी आत्ता ऑन रेकॉर्ड सांगतो आहे. 10 जागा जरी जिंकलात तुम्ही तरी राजकारण सोडून दिलं असा पवित्र आशिष शेलारांनी. नाही, अशा गोष्टीकडे मी फार लक्ष देत नाही. ही पोरकटपणाची वक्तव्य असतात. बरं का. हे पण काय, त्यांचे जे नेते आहेत नरेंद्र मोदी, ते सुद्धा अशी वक्तव्य करत असतात. त्याच्यामुळे त्यांना तो अभ्यास त्यांनी मोदींचा केला असेल. मोदी त्यांचे गुरु आहेत, त्याच्यामुळे अशी वक्तव्य त्यांना केली असतील तर आनंद आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.